हा GR जो निघाला हा आपल्या सगळ्यांच्यावर अन्यायकारक आहे। आता हे जे दुष्परिणाम काय होतील, हे जे दुष्परिणाम असे होतील, आता त्यांनी ही नोटीस काढली बघा, आता नोटीस दाखवली। आता ही नोटीस जी आहे करमाळ तालुक्यामधल्या काही लोकांना ह्या नोटीस आल्या। आता या नोटिसीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की शासन परिपत्रक क्रमांक त्यांनी 2025 चा उल्लेख केला आहे, शासन परिपत्रक क्रमांक। आणि ह्या नोटिसाप्रमाणे मला असं वाटतं की आता सगळ्या जमिनीचे पंचनामे करून या सगळ्या ज्या सरकारी मालकीच्या जमिनी आहेत म्हणजे आपण वाटतो त्या सगळ्या आता ते ताब्यात घेणार, त्याचे टेंडर काढणार आणि टेंडर काढल्यानंतर X माणूस असेल नाहीतर Y माणूस असेल, मला माहित नाही तो कोण माणूस असेल, तर त्याला 49 वर्षांकरता त्या सगळ्या एकदा जमिनी देऊन टाकल्यानंतर त्या जमिनीचा 49